नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 22 वर्ष तरुणीच्या पोटात 14 किलोचा ट्यूमर. नागपुरातील लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडो येथील डॉक्टरांनी एका 22 वर्ष तरुणीची वैद्यकीय तपासणी केली. तिच्या पोटात 14 किलोचा ट्यूमर आढळला. हे बघून डॉक्टर थक्क झाले. त्यानंतर डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. मुलीला पोटात प्रचंड त्रास होत होता. विविध डॉक्टरांकडून उपचार घेतल्यावर ती लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडो हिल सिंगना रोड येथे गेली. विविध तपासणी तिला अंडाशयाच्या मोठ्या ट्यूमरनं ग्रासल्याचं निदर्शनास आलं, ज्यामुळे तिच्या पोटात वेदना होत होत्या. रुग्ण गेल्या 3 महिन्यातील वाढत्या पोटदुखीची तक्रार घेऊन NKP साळवे वैद्यकीय महाविद्यालयात व लता मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात आली. भरती झाल्यानंतर रुग्णाची अल्ट्रासोनोग्राफी आणि MRI तपासणीसह सखोल तपासणी करण्यात आली. त्यातून असं दिसून आलं की जवळजवळ संपूर्ण पोटाच्या पोकळीत एक मोठा अंडाशयाचा ट्यूमर होता, जो आजूबाजूच्या अवयवांना दाबत होता. निष्कर्ष लक्षात घेता स्टेजिंग लॅपरोटॉमीची योजना आखण्यात आली. नुकतीच प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या अनुभवी तज्ज्ञांच्या पथकानं शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या प्रक्रियेदरम्यान सुमारे 14 किलोग्राम वजनाच्या उजव्या अंडाशयाचा एक मोठा गोळा पूर्णपणे काढून टाकण्यात आला. ट्यूमरच्या फ्रोझन सेक्शन विश्लेषणातून बॉर्डरलाईन ओव्हेरियन ट्यूमर असल्याचं दिसून आलं. बॉर्डरलाईन ओव्हेरियन ट्यूमर कमी किंवा अनिश्चित घातक क्षमतेचं ट्यूमर असतात आणि तरुण वयात दुर्मिळ असतात, परंतु नंतरच्या वयात त्यांची लक्षणं पुन्हा दिसून येऊ शकतात. रुग्णांचे तरुण वय लक्षात घेता सर्जिकल टीमनं तिच्या भविष्यातील प्रजनन क्षमता जपून ठेवण्यासाठी सर्वोत्तम आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धत निवडली. VSP MAHE संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर आशिषराव देशमुख, आमदार, अधिष्ठाता डॉक्टर सजल मित्रा, उपाधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नितीन देवस्थळे यांनी वैद्यकीय चमूचं अभिनंदन केलं. सर्जिकल टीममध्ये विभाग प्रमुख डॉक्टर अनुजा भालेराव, डॉक्टर सविता सोमलवार, डॉक्टर कांचन विडमुटे, डॉक्टर प्रवीण करवाडे, डॉक्टर कांचन दाडे आणि डॉक्टर अभिषेक सोनकुसरे यांचा समावेश होता.